उमेदवार शोभाताई लोटेकर यांचंही आगमन झालेलं आहे. आपलं त्याप्रमाणे संविधानाचे उमेदवार वसंतराव रामचंद्र भंडारे बापू आणि त्याचप्रमाणे कारीगरांच्या उमेदवार शोभाताई लोटेकर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येनं आलेला हा कार्यक्रम झाल्यानंतर मग भैयासाहेबांच्या हस्ते आपल्याला भोजनाची व्यवस्था केलेली आहे. त्या ठिकाणी भोजन व्यवस्था आपण करू लक्षात घ्या. कृपया आपण सर्वांनी समोर या. मागच्या मंडळीमध्ये तुम्ही शिकला आहे बघा आधी काय मंडळी तुम्ही समजून या. या ठिकाणी सर्वांचं मनपूर्वक स्वागत. धावडी ग्रामस्थ बाह्य सांगतील तुम्हाला कुठं जेवायचं. या ठिकाणी दुसरे उमेदवार पोलीस पाटील या ठिकाणी माजी पंचायत समिती सदस्य बबनराव देवरे यांचाही सत्कार होते. आपल्या आंगणवाडी सरपंच आमच्या महिलाच आहे सरपंच ज्यांना त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातारा नगरपालिकेवर आपल्या भागाला नगरसेवक म्हणून संधी काढण्याचे विक्रम म्हणजे आमचे रोडचे सगळे सरपंच पाटील धनाची बाजूला निवडून काढल्यामुळे झाला. तुम्ही सरपंच आल्याचे सरपंच आहेत, शिवाजी महाराज आहेत, आमचे माधेकर आहेत, सर्व मागे सुरेश राजे काहीतरी मागं आमचे VI प्रोफेसर विचार सर्व आमचे CA प्रवीण सर्व मंडळी सगळं माझ्यावर प्रेम आहे आणि वगैरे आपण सगळं ब्रह्मदेव माझी कृती आहे त्यांना जर काही निर्णय पत्र आलं म्हणजे जबाबदारी आहे ना ब्रह्मदेव मोठी आमच्या परिसर. तर आपण या परिसरात वापरायच्या परिसरात आपण मंदिराच्या आपण एकत्र बघलोय. गावलीचं जसं दीर्घकाळ तुम्हाला माहिती आहे परिस्थिती काय होती. रस्ता करायला म्हणलं की वन विभागाने पुढे दाखल केलं. काम करायचं म्हणजे पोखरण जप्त केला. शेवटी यायला गेली आपण रात्री 12 वाजता पोखरण आणला, किती आणला, डंपर आणला आणि रात्री 12 ते 5 4 आता आणि या रस्त्याला धावली सुरू केलं आणि धावलीचा रस्ता पूर्ण केला. गेल्या वेळेला मी माझा वर्ग लक्ष्मी मात्र त्या वेळेला पाणी आलं म्हणलं पहिल्या माझ्या गावात रस्ता नाही. मी कसाही म्हणला इकडे म्हणजे लक्ष्मीला काम पुढच्या वेळेस तुझ्या गावाकडे आम्ही रस्ता नाही येणार. आम्हाला 7 तारखेमध्ये गावात आम्ही रस्ता आणि मी आभार मानून या धावली ग्रामस्थांचं कुणी 1 रुपया मोबाईलला मागितला नाही. तो दुसरी जागा दिली 3 किलोमीटर रस्ता झाला. त्यामुळे धावली ग्रामध्ये हे टाळला होता. म्हणजे आता आपण चांगले काम करतोय नको ते आता फायदा झाला पाहिजे ते मी सांगते पुढे नाही मला. आता रस्त्याला आपण ठरलेलं काम करू की आता नवीन आलेली त्याचा हे मिळायला पाहिजे त्याचा मोबाईल मिळायला पाहिजे असे करून राजकारण करते. आपण ठरलेला 5 एकर जागा दिली त्या जागेची किंमत आता कोट्याच आहे. त्याला आपण ग्रामीण रुग्णालय करतोय. आता कोण तुमच्याकडे जागा दिला. त्यामुळं या मंडळींनी अतिशय प्रामाणिकपणे सहकार्यक्रम आयोजित करतात. आपलं आलमोडी धावणीचं काम सुरू केलं झालं. फॉरेस्टची परवानगी आपल्याला गेल्या 8 दिवस फॉरेस्टची परवानगी मिळाली. आता पुढच्या वेळेला येणार मी धावलीला तिथनं वर आलमोडी धावून लावलं नाही त्यात आम्ही रस्त्यावर येणार तुमच्याकडे तुम्ही जेव्हा येतो तुम्हाला. त्यामुळे या रस्त्याचं आपण या पावसाळ्यापूर्वी काम पूर्ण करणार आहे. ही सगळी कामं पुढे आपल्याला दुसऱ्याकडे मंजूर करून आणायला लागेल. आता कामं मंजूर करायचे अधिकार आपले महाराज मंत्री आता काय तुम्हाला मागायला करून दादा तुम्ही सांगायचं हे मंजूर नाही मंजूर झालं आपण म्हणून घ्यायचे. तुम्ही इथं कसं द्यायचा त्या अंतर्गत कॉम्पिटिशन मंजूर तुम्ही सांगितलं मंजूर तुम्ही सांगितलं स्पेशल मीठ आपण तिकडे मागली अजून त्याला रस्ता रेडी करून टाकायचा. आता तुम्हाला मागायला तुम्ही सांगत तुम्ही सगळे मंत्री तुम्ही सगळे मंत्री आहे कार्यकर्ते कारण सगळ्यात जास्त मतदान या पळी भागाने उदयनराजेंनी दिलेलं आहे. सगळ्यात जास्त मतदान लोकसभेला उदयनराजेंना आपल्या पळी भागाने दिलेलं आहे. 11 वाजेपर्यंत खालीवर होतं 11:30 आपला दणका बसला की 35 वगैरे
तेव्हा गुलाम तयार होता. हाय तशी की थोडं वेगळं अर्थ दिली. त्यामुळे परळी भागाला एक वेगळं अर्थ आहे. दोन्ही महाराजांचं प्रेम आहे. आता दोन्ही पण महाराज माझा ऐकते. पहिले एक महाराज ऐकत आता दोन्ही ऐकते. दोघांना सांगितलंय. त्यामुळे आपल्या गावची प्रत्येक जबाबदारी घ्यायची. ही निवडणूक महत्वाची आहे. निवडणूक मी मला बिनविरोध केली असती पण मी केली नाही. म्हणजे एकदा प्रत्येकाला जागा दाखवायची आणि कोण आपल्याला कोण फरक हे बी कळलं आपल्याला. तुझं स्वामी बी माझं स्वामी बी माझं सगळीच माझी निष्ठा असली मागं काय ती मन आहे ना प्रतिवर्षा काय मागे हे विकास काहीतरी मत आहे. त्यामुळं असं काय होता का म्हणून आपण निवडणूक लावली. त्यामुळे या निवडणुकीला विशेष महत्व आहे. या निवडणुका प्रत्येकाने आपल्या गावची जबाबदारी घ्यायची. आपल्या गावचे एक मत आता का म्हणजे ज्याला अक्कल नाही ज्याला काही कळत नाही काय एखाद्या एक निवडणूक लढली कुठे वेळा कोण जायचं असतं पण लोकांसमोर जायचं असतं. गेल्या वेळेला शिवाजी उभा राहिला बाबाजी थोडी मतं किती आता कुठे आम्ही कदम उभा राहिला तर बाबाच्या गाडीचं मागणी करतोय. हे निवडणुकीवरचं पण आम्ही गेले 25-30 वर्ष आम्ही सर्व मंडळी तुमच्या नेते मतं मागायला. आम्हाला 25 वर्ष येतात. आपले शेळके सर आहेत बुवा आहेत ही सगळी अण्णाने गेले 30 वर्ष राजकारणामध्ये. आप्पा भाऊसाहेब आघाडीच्या गुजरातमध्ये दादा आहेत आठवडे बुवा ही सगळी मंडळी 25-30 वर्ष 25-30 वर्ष काम करणारी मंडळी आहेत. त्यांना परत तोडलेला पाहिजे परत तुमच्या समोर येते. पण समोर निवडणुकीतून आपल्या गावाला कमी पाहिजे द्यायला येणार. 4-2 मध्ये कुठले पावले नाते करून मागणार त्याला कशाला बोलता पाहिजे बळी पडायचे. आपल्या गावाचा सर्वांनी विकास करायचा असेल इथं रात्रीचा आक्रमण हल्ला त्याचं कोण येत नाही. दादू बरोबर आहे हल्ला झाला की दादू पहिले बोलतात बाहेर हल्ला झाला मग बाहेरांना हाय तिथं पहिले सिव्हिलला जायचं बेड तयार पेशंट येणार ही त्या पेशंटची पाहिली दिसतोय. आता तसं वास्तविक आपल्याला दादांना त्याच्या क्षेत्रात गेला मदत मिळत नाही. आपल्या क्षेत्राला पण आपण आपलं दादो आपल्या गावात आणतो. त्या वन विभागाचे पडले कुठे आलो असं जाऊ आमच्या दारात त्याने लगेच पत्र 3-3 लाख रुपये आपण मंजुरी लोकांनी मिळून दिली. 3-3 लाख रुपये मध्ये लोकांनी मिळून दिली आहे. आता स्वतः मी त्या रक्ताच्या उचललेल्या महिलांना मी दवाखान्यात मिळून दिली आहे. अशी कामं करायला कोणी येत नाही. प्रत्येकाच्या सुख दुःखात कोरोनाच्या काळात माझ्या लक्ष्मीच्या घरात लोकांना कोरोना झाला कोण नव्हतं अँब्युलन्स होती काय स्वतः पाठवला त्याची अख्ख्या घराची 15 वर्ष तासाला लिहिली बरी केली मागायला पाठवली. सगळं अख्खं कुटुंब बाधित होतं. त्या काळात कोण नव्हतं. ही मंडळी निवडणूक लागली की येणार. त्यामुळे आपण प्रत्येकानं जबाबदारी घ्यायची. आपल्या गावचं सगळं मतदान सगळं मतदान बापूला आणि मला द्यावं ही विनंती करायला आलोय. एवढ्यासाठी मतदान द्यायचे की आता आपल्याला जेवढी जमा त्रास होतोय. चंद्रपूरला देशमुख साहेब त्या सावळा मध्ये 2 लाख मतं वाढ गेला 2,000 मतं वाढतो पण 2 लाख लोक फिरायला तिथं. तसं आपण बाहेर पडलं तर लगेच बिबट्या दिसते आपल्याला लगेच गावात दिसतोय. त्यामुळे त्या दृष्टीने पर्यटन कसं वाढेल या भागातून छोटेला रस्ता कसा जोडता येईल तिथनं खाली उरमळीच्या नदीला जाणं रस्ता कसा जोडता येईल रिंग रोड गाठायचे गाठायचे रोड रस्ता हे पर्यटनाच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीने करायला आपल्याला आता संधी आहे. बाबा मंत्री आहेत आणि बाबांना आपण दाखवून द्यायचंय की बाबा जसं आम्ही लोकसभेत तुमच्यावर होतो विधानसभेत तुमचं होतो तसाच परळी भाग आहे. हाही या जिल्हा परिषद पक्षाला आम्ही सर्वच एकत्र आहे. जबाबदारी असलेली सगळी मंडळी आता पुढची पार्टी नाही. आता आपल्या भागाचा विकास हीच पार्टी त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला त्याचा न्याय मिळाला पाहिजे. महाराजांना मी विनंती करणार आहे आम्ही तुमच्या पाठीशी सिंहाने उभं राहिलोय. माझ्या सगळ्या सहकार्यांना कुठं प्रतिरोध मिळाला पाहिजे. तर सगळ्या विषयात आमच्या लोकांना सहभागी करून दोन्ही महाराज घेतले पाहिजे. म्हणून हे सगळ्या मागण्या या निवडणुकीत टाकलाय. आपल्या गावाचं सगळं मतदान गावली तर मिळतच मला खात्री गावली बूथ गेले 30 वर्ष 100% मतदान देणार गावात लोकसभेला फक्त एक मत गेलं होतं विधानसभेला एक मत जवळ गेलं नाही ते चुकून गेलं होतं. गावलीला बांबोली असेल तांबी असेल झुमटी वरती लेकवाडी खालची लेकवाडी आणि जावली हे बूथ आहे झालं बरोबर आहे. बांबोलीला वेगळं आपण केलं त्यामुळे हे मतदान आपल्या गावचं सगळं गाड्या घेऊन मुंबईला तुमची धावली 70 मुंबई येणार होती. सकाळी कोणाला म्हणले की आम्ही आलो रविवारी जाऊ शनिवारी काय जाणार नाही म्हणजे या ती येणार आहे. त्याच्यामुळे आपल्या गावची सगळी लोक येणार. मुंबईकरांना जाण आहे त्यांना माहिती आहे आपण गावात दावणी रस्त्याला वेळ जातोय म्हणजे मुंबईला एवढा वेळ लागतो याला सातारा तेवढं सातारामध्ये माणूसचे लोक येते. त्यानंतर आपला कारचा वाढता रस्ता खराब झालाय
पाणी फूट जातात त्याला सुद्धा आता आपण 7.5 फूट उभी कॉन्क्रीट करणार आहे. त्याचं टेंडर झालंय त्यामुळे मधलं सुद्धा रस्ता आपण हायड्रोसिस करणार आहे काठपाटाचा. घाटाच्या रस्त्याला पूर्ण झाले ते मधलं 700 मीटरची चालू परवानगी आपल्याला मिळते तेही आपण करणार आहे. एकदम सगळं जाळं मिळणार आहे. पर्यटन कसं होईल आपल्याकडे सगळी जंगली जनावर बघायला लोक कशी असावी चांगले हॉटेल्स कशी असाल या दृष्टीने आपण चांगले विजन डोळ्यासमोर आम्ही सर्व मंडळी एकत्र आलोय. आपण सर्वांनी साथ द्यावी. येत्या 7 तारखेला आपल्या गावाचं सगळं मतदान द्यावं एवढी विनंती करताना थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र.